विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 6 महिन्यापासून झालेला नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून गेले 6 महिने झाले पगार काढला जात नसल्याची तक्रार या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सहसा महिने पगार न करणे ही अतिशय गंभीर बाब असून त्रस्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागणीला गांभीर्याने घेऊन पगार काढण्यासंबंधीची कार्यवाही त्वरित करावी अशी मागणी आता होत आहे. जोपर्यंत आमची मागणी मार्गी लागणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार या उपोषणकर्त्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभाग परळी या शाळेमध्ये आम्ही सदर सर्व शिक्षक नोकरीत आहोत. गेली 6 महिने झालं आमचं वेतन विनाकारण काही कारण नसताना थकीत ठेवलेलं आहे आणि कशामुळे ठेवलं आहे हे पण अद्यापपर्यंत आम्हाला समजलं नाही. त्यामुळे आज आम्ही काय केलं होतं, काल उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता. तर आज आम्ही सकाळी 11:30 वाजता उपोषणास सुरुवात केली आणि उपोषण सुरुवात करण्यापासून आत्तापर्यंत एकही अधिकारी, गट शिक्षणाधिकारी असतील किंवा अन्य कोणी असेल, एकही अधिकारी आला नाही. आमची समस्या काही जाणून घेतली नाही आणि आमच्या समस्येचं निराकरण करणं तर लांबच, त्यांना फोनवर समजा आम्ही फोन जर केले तर फोनसुद्धा रिप्लाय नाही. स्विच ऑफ करणे, कोणी आलं तरी उगा माहिती काढणे, गेले का नाही, उपोषण सोडलं का नाही. आणि आता तब्बल काय केलं आहे तर पाणी सोडलं आहे आणि उपोषण सोडावं. आणि त्यांना त्या गट शिक्षणाधिकारी मॅडम एवढ्या निगरगट आहेत, काय 1.5 महिना झालं, किती तब्बल 1.5 महिना झाला आम्ही त्यांना पत्रव्यवहार करू किंवा आमचं वेतन का नाही. आमच्या शाळेवर प्रशासक आहे आणि नियम काय असतो, गट शिक्षणाधिकारी इथं बसला तर तो त्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून किंवा प्रशासक म्हणून असतो. तर ते तर सोडून द्या. आम्ही त्यांचा शिक्षणाधिकाऱ्याकडून, सोनवणे साहेबांकडून आम्ही त्यांचं वैद्यनाथ विद्यालयाचा चार्ज घ्यावा म्हणून 22 तारखेला पत्र काढलं होतं. त्या पत्राचं त्यांनी काहीच असं फेकून दिल्यासारखं केलं, म्हणजे कोणत्याच गोष्टीची दखल घेतली नाही आतापर्यंत. म्हणजे त्यांचा जरी फोन आला तरी त्यांना रिस्पेक्ट द्यायचं नाही, बोलायचं नाही आमच्या शाळेबद्दल. मग आम्ही काय केलं, आमचं वेतन का रोखवलं. आम्हाला आमचा प्रश्न आहे त्या गट शिक्षणाधिकारी मॅडमना, सोनवणे साहेबांना आम्हाला खूप मदत केली. त्यांनी पत्र काढलं, पण ह्यांनी काय केलं, चार्ज घेतला म्हणले, पण चार्ज घेतला तरी त्यांनी काय आमचा वेतनाचा मार्ग मोकळा केला. आज अशी परिस्थिती, आता जर आम्हाला 1-2 दिवसामध्ये, आजच किंवा 1-2 दिवसामध्ये आमचा वेतनाचा मार्ग जर निघाला नाही तर आम्ही ह्या ऑफिसमध्ये आत्मदहन करणार आहे. आणि आता आत्मदहन केल्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही. म्हणून वरिष्ठांनी पण याच्याकडे लक्ष द्यावं आणि इथल्या ह्या गट शिक्षणाधिकारी मॅडमनं आता तात्काळ इथं यावं. नाही तर आमच्या जर जीवाला काही धोका झाला तर सर्वस्वी जबाबदार गट शिक्षणाधिकारी असतात.